तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे कोपरगावमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल की हा माणूस कोपरगावमध्ये काय करतो, ते पण 6 वर्षाचं. कारण असं आहे की मी चाललो आहे छोट्याशा गेट टुगेदरसाठी, आणि त्यापूर्वी आज खास एका मित्राला भेटण्यासाठी मी चाललो आहे. तर हा आहे सोमनाथ. याचे सर्व कामं करून तुम्हाला नेण्यासाठी आला आहे. काय केलं? आजीचा कार्ड काढण्यासाठी 2 तास उभं राहिलो, शेवटी आलेलंच नाही. तर मित्राला भेटून आम्हाला परत मागे यायचं आहे, म्हणून आम्ही लवकरात लवकर जायचा प्रयत्न करत आहोत. पण वाटेत हा पाऊस सुरू झाला आहे अचानक. उघडं का ना? उघडं का नाही? तर आम्ही येत आहोत हे त्या मित्राला माहीत नाही आहे. साधारणतः 6-7 वर्षानंतर आम्ही चाललो आहोत आणि त्याला याची काहीही कल्पना नाही आहे. तर बघा, वाटेत पुन्हा एकदा असं रेल्वेचं फाटक आम्हाला आलं आहे. पाऊस तर पाऊस आणि फाटक सगळं. आता मला त्याचं घरसुद्धा आठवत नाही आहे नेमकं कुठे आहे. पण आम्ही चाललो आहोत. 6 महिन्यापूर्वी त्याचे वडील वारले होते, काही जाता नाही आलं. तर शेवटी विचारल्यानंतर आम्हाला समजलं की हे त्याचं घर आहे. आम्ही आसपास विचारलंय. अरुण जानराव. हां, ये. पप्पा कुठे ये. अरे ही अरुणची मुलगी कोण आपण इकडे तुझं नाव पूर्ण सांग. इकडे व्हिडिओ काढ आपला. हा दाम श्लोक हा श्लोक आहे. अरुणचा श्लोक आहे. तुम्ही लवकर पाठ केला होता. ते आता 5 वर्षात झालाय. नाही रे, तुम्ही 11 वर्ष झालंय. 5वीला गेला आहे ना रे? योगी कृष्णाली, तिचं नाव कृष्णाली. तिला आम्ही बोलवलं लाज पण झालं आहे ना रे? आणि राधेची लाडकी ती. जवळजवळ किती? आपण भेटलो 9 वर्ष झाली. 9 वर्ष जवळ आणि भेटलो नाही. मग आज आम्ही प्लॅन केला होता मला घेऊन आम्ही पोहोचलो. बघू त्याच्यात मटन क्वालिटी केली आहे. सोमवार खास खाऊ घालतो. ती खात नाही ना. जेव कधीच खात नाही. हा खातच नाहीये. मी पण नाही खात. अरे हा, हे मला मी पण नाही कधी खात. राधे राधे. ओसरलाय आणि पाऊस ओसरल्यानंतर आम्ही एका मस्त अशा निवांत ठिकाणी आलेलो आहोत. हे तुम्ही पाहू शकता, मस्त असं देवस्थान या ठिकाणी आहे. आणि ज्या माणसाठी एवढी आम्ही त्याला काही न कळता त्याला सरप्राईज द्यासाठी आम्ही आलो होतो, तो हा मनुष्य आहे. जवळजवळ 9 वर्ष झाली तर, आणि 9 वर्ष आम्ही ह्या माणसाला भेटला. इकडे बघा, मी 24 तारखेला नव्हतो, उद्या येणार होतो, पण मी आजच आलोय. काय खासियत होती माझ्या मध्ये एवढं भेटण्यासाठी आले? आम्ही लग्न करणार होतो माहिती आहे का? पण हुकून चिकन राहिलं. माझं तो पण नाव काय होतं? जानू हे डीएड मध्ये भेटले आम्हाला. 2 नमुने येतं. हा सेकंड इयरला आणि हा फर्स्ट इयरला होता आमच्यासोबत. आणि 2 भन्नाट माणसं आहेत बघा. दोघांकडच्या कला आहेत ते वेगळे आहेत. हा माणूस जो आहे हा माणसं जपतो, आणि हा जो माणूस आहे ना हा विचार जपतो. इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा झाल्यानंतर आम्हाला खरं तर इथून जायचं होतं, आणि सोमाला घरी बरेच काम होतं. मग घरचं गुरंढोरं असतील किंवा अन्य काही काम. पण अरुणनं त्याला काही जाऊ दिलं नाही. मग आम्ही मस्तपैकी रील्स शूट केल्या, व्हिडिओ शूट केले, मस्तपैकी गप्पा मारल्या. अरुणने त्याचे जे अमौलिक विचार आहेत ते सोमनाथला सांगितले. सोमनाथही त्या गोष्टीनं भारावून गेला.
मग त्यानंतर घरी जाऊन आम्ही जेवण केले आणि जेवण केल्यानंतर एका कीर्तनात आम्हाला जावं लागलं ते अरुणमुळे. मनमिळाऊ स्वभावाचा हा अरुण म्हणजेच अरुण जानराव आसपासच्या पंचकृषीत खूपच प्रसिद्ध आहे. कुठे भजन असेल कीर्तन असेल तर हा उभा असतो. एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो, हा माणूस खिशाने जरी फाटका राहिला ना तरी मनाने मात्र हा माणूस खूप श्रीमंत आहे. घरामध्येच वारकरी संप्रदायाचं शिक्षण असेल किंवा विचार असतील ते याच्या नसत सुटले. अरुणच्या जीवनात बरीच संकट आली. वडील गेले तर घरी एकटा आहे, आई आहे, 2 मुलं आहेत, या सर्वांचा सांभाळ तो करतो. मग शिक्षित असूनही आज शेती करतो, काबड कष्ट करतो, शेतात राबतो. पण विचाराने मात्र हा माणूस इतका श्रीमंत आहे ना की आपण जर त्याच्या जवळ एकदा जर बसलो ना की आपण मात्र त्याचेच होऊन जातो. बाबांनी सांगितलं आपली संस्कृती ही धर्मप्रधान संस्कृती आहे, कर्मप्रधान संस्कृती आहे. भरत कंटेनर देह प्राप्ती इतर परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं भाग्याचं लक्षण आणि संतांचा या ठिकाणी आपल्याला उपदेश आहे. आणि या जानराव मित्रमंडळाचं, जानराव परिवार मित्रमंडळाचं खूप या ठिकाणी कौतुक करावं वाटतं. इतका निसर्ग कोपला असताना देखील त्यांनी हे धर्मकार्य पुन्हा चालू केलं, पुन्हा सुरू ठेवलं. फायनली आपलं उरकलेलं आहे सकाळ सकाळ आणि आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. हे बघा, हे मित्रमंडळ बसलं आहे आणि विशेष म्हणजे आपले व्हिडिओ पाहत आहेत. सानिध्यात मस्त असं घर आहे जानूचे घर. ही पूर्ण शेती आहे. सध्या घराचं काम चालू आहे. हा ट्रॅक्टर आहे त्याचा. ट्रॅक्टर बसून नाव सांग तो ना पप्पा आहे. जानरावचे मम्मी येतात त्या विचारायला परत कधी येऊ आता पुढच्या वेळेस. आम्ही DEDला होतो ना तर त्यावेळेस मी जानराव सोबत यायचो इथं. तर आई असायच्या, स्वयंपाक वगैरे. भाजी कोणती आपण मेथीची भाजी आज वाटत नाही. हा डाबा पण घेऊन जायचं, रूमवर जायला पाहिजे. 2014-15ची गोष्ट असेल साधारण. 13-14 होय नाही हाय करा इकडं. याला आज राहिलं पा. पाऊस संपला का? याच्या घरच्याला फोन लावून वैतागले. पाऊस संपला का नाही अजून? काय दाखवले नाही आम्हाला. नाही बायको बघायचं मला. आम्ही कधी येतोय? बऱ्याच वर्षानंतर झालेली ही भेट, यानंतर भेट कधी होईल काही माहीत नाही. त्यामुळे आजच ते सर्व फॅमिलीचे फोटो काढून घेतले आणि जाताना त्याने मला छानसं असं पुस्तक भेट दिलं. आज चाललो आहे, पुन्हा कधी येईल माहीत नाही, पण मित्रत्वाची ही ओढ कायम राहील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.